अध्यक्ष परमपूज्य नारायणगिरी महाराज, व्यासपीठावर उपस्थित सर्व सन्माननीय मंडळी, समोर बसलेली सर्व आहेरवाडीचे आदरणीय तीर्थरूप मंडळी आणि तरुण मित्र, माझा परिचय करून दिला आता थोडक्यात त्यांनी. ज्यांनी माझा कार्यक्रम ठरवला त्यांचा माझा परिचय नाही. कोण एक व्यंकट, कारण भेटलोच नाही आम्ही. मला माहित नाही कोण व्यंकट आहे बाबा, फोनवरच बोलणं झालं. त्याच्यामुळे इथे आल्यावर काय तुम्ही परिचय करून दिला नाही, त्याच्यामुळे व्यंकट कोण. तुम्ही माझा परिचय करून दिला, पण सगळ्यात महत्वाचा माझा परिचय जो आहे तो तुम्ही दिला नाही. तो परिचय म्हणजे मी तुमचा आहेरवाडीचा नातू आहे. आहेरवाडी माझा आजोळ आहे. हे सगळ्यात माझा महत्वाचा परिचय. माझ्या वहिनी इथल्या आहेत, समोर बसलेल्या आहेत आमच्या साधू वहिनी. माझी मा इथली आहे, माझा आजोळ आहे. आणि माझ्या आजोबाचं नाव बी यंकोबा होतं. यंकोबा म्हणायचे त्यांना, म्हणजे व्यंकटराव, पण त्याला यंकोबा म्हणायचे. माझा आजा मी कधी पाहिला नाही. भागामाय माझी आजी होती, ती पुष्कळ दिवस मी पाहिली, अनुभवली. माझ्याकडे यायची रिधोऱ्याला, परभणीला नव्हे, परभणीला मी जायच्या आधी ती गेली. आजी पाहिली होती, पण माझा आजा पाहिला नव्हता. आजा तर तो आजा जो आहे तो लाडानं आपल्या नातखांना बोलवतो ना, पण आजोबा आमच्या पाण्यातच आले नाही. पण त्या यंकोबानं नाही, तर या यंकोबानं आज सन्मानाने तुमच्या गावात मला बोलवलं. तुमच्याकडे बरेच यंकोबा दिसतात. मला वाटतं आमच्या बहिणीच्या वडिलांचं नाव पण यंकोबाच होतं ना. ज्ञानोबा. यंकोबा नाव बऱ्याच ठिकाणी म्हणजे तुमच्याकडे माझ्या ऐकण्यात आलं. तुम्हाला तुमच्या नावाचा अर्थ माहिती आहे का? नावाचा अर्थ माहिती आहे? नाही ना? फक्त ते तिरुपतीच्या देवाचं नाव आहे एवढंच माहिती आहे. व्यंकटी या शब्दाचा अर्थ वाकडा. वाकडा असा त्या शब्दाचा अर्थ आहे. आपल्याकडे त्याला व्यंकटराव म्हणायची सवय. व्यंकटराव म्हणजे वाकडेराव, बरोबर आहे? वाकडेराव, कारण ज्ञानेश्वरीमध्ये तो शब्द आहे. जे खळाची व्यंकटी सांडो, ते या सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे जडो मैत्र जीवाचे. व्यंकटी म्हणजे वाकडेपणा. व्यंकटी त्याची जाओ, वाकडेपणा जाओ असं म्हटलेले. मग देवाचं नाव व्यंकटी कसं काय? देवाचं नाव वाकडा असं कसं काय? तर आपल्याकडं श्रीकृष्णाला लाडाने वाकडा देव म्हणायची पद्धती आहे. श्रीकृष्ण कधीच नीट उभा राहत नाही, वाकडा उभा राहतो, म्हणून त्याचं नाव व्यंकटी पडलं. आणि रंगणात या रूपात लहानपणात सुद्धा तो लंगडा असतो. देवाचा देव बाई ठकडा ग, देव एका पायाने लंगडा ग, अशी गवळण पण नामदेव महाराजांनी लिहिलेली आहे. तो लंगडा व्यंकटी त्या अर्थाने, बरोबर आहे. पण देवाचं नाव व्यंकटी त्या अर्थानं आहे, आणि त्या अर्थानं तुमचं नाव व्यंकटी आहे. वाकडा असा त्याचा तुम्ही सांगितलेला अर्थ नाहीये, कारण तुम्ही वाकड्या असेल तर इतका सरळ कार्यक्रम तुम्ही कसं काय घेतला असता, इतका सुंदर कार्यक्रम तुम्ही कसा काय घेतला असता. त्याच्यामुळं माझ्या यंकोबा आजानं जरी मला नाही बोलवलं, तर या यंकोबानं मला बोलवलं, त्याबद्दल मी त्याचा खूप खूप ऋणी आहे. ते माझा आजोळ आहे. त्याच्यामुळं कितीही बोलू शकतो मी आजोळाविषयी. माझ्या कितीही बोलू शकतो, कारण माझ्या आईनं, मी जरी माझा आजा पाहायला नसला तरी माझ्या आईनं माझ्या आजोबांचं पूर्ण व्यक्तिमत्व माझ्या समोर आठवणीमधून उभं केलं होतं. आणि माझी माझी आई ही फार कर्तृत्ववान स्त्री होती. तिनं आम्हाला घडवलं. म्हणून मी माझ्या आईवर पुस्तक लिहिलेलं आहे.
तुमची आमची माय नावाचं. तुम्ही जो उल्लेख केला ते शरद पवार नव्हते, ते आर पाटील होते. आर पाटील ते फार माझ्यावर प्रेम करायचे आणि ते प्रत्येक वेळी परभणीत आले की माझ्या घरी यायचे. माझी आई थकलेली होती, माझ्या घरी असायची आणि माझ्या आईच्या बाजेवर बसायचे. ते उपमुख्यमंत्री होते महाराष्ट्राचे, एवढे लोकप्रिय गृहमंत्री होते, पण ते आले की माझ्या मायजवळ बाजेवर बसायचे. पहिल्यांदा ते माझ्या आईला भेटायला आले तेव्हा माझी आई खूप आजारी होती. त्याच्यामुळे आम्ही तिचं पूर्ण अंग झाकून ठेवलेलं होतं आणि फक्त चेहरा उघडा ठेवलेला होता. आणि आर पाटील घरी आले आणि आम्ही तिला सांगितलं की तुला भेटायला एक माणूस येणार आहे. मग तेवढ्यापुरतच तिच्या चेहऱ्यावरचा कपडा आम्ही काढला, तेवढंच तिनं आर पाटलांना पाहिलं. आबा तिला बोलले, आवाज ऐकू येत नाही ना म्हणल्यावर आबा म्हणले मी तुम्हाला मुंबईहून कानातलं मशीन पाठवून देतो. आर पाटील म्हणले. आणि आबा गेल्यानंतर माझ्या मायनं म्हणजे तुमच्या इथल्या लेकीनं, रखमाबाई तिचं नाव होतं, रुक्मिणी, मला विचारलं कोण माणूस होता. आता तेव्हा आबा महाराष्ट्राचे गृहमंत्री होते, उपमुख्यमंत्री होते, पण माझी माय शेतात निंदन खुरपण करणारी. तिला गृहमंत्री म्हणजे काय नाही, तिला उपमुख्यमंत्री म्हणजे काय माहिती. माझ्या मायला मी काय सांगावं, तिच्या सोप्या भाषेत सांगितलं. माय आपल्या देशाचा राजा होता. तिच्या भाषेत आपल्या देशाचा राजा होता. ते म्हणजे आपल्या देशाचा राजा होता. म्हटलं हो आपल्या देशाचा राजा होता. कशाला आला होता. म्हटलं तू आजारी आहेस असं समजलं आणि तुला भेटायला आला होता. कसा आला होता. म्हटलं विमान घेऊन आला होता. विमान घेऊन आला होता. म्हटलं हो विमानानं आला होता. कुठे त्याचं विमान. आमच्या घराच्या पाठीमागे पोलीस ग्राउंड मैदान आहे, तिथंच आवाज हेलिकॉप्टर उतरलं होतं. आणि तिला म्हणलं की थोड्या वेळानं तुला त्या विमानाचा आवाज दिसेल. योगायोगानं तिला खिडकीतून ते विमान आम्ही दाखवलं उठून जाताना. आबा उडून जाताना त्या विमानामध्ये दाखवलं ते त्या विमानातून आले होते. आणि माझ्या आईचा आदर दुरुस्त झाला. इतकं बळ आलं तिच्या याच्यावर की आपल्या देशाचा राजा आम्हाला भेटायला आला. अशी ती बाई होती. ती म्हणजे या महाराष्ट्राचा उपमुख्यमंत्री येऊन तिच्या बाजूवर बसायचा, गृहमंत्री येऊन तिच्या बाजूवर बसायचा. कशामुळं तर ते आमचे मित्र होते कवी म्हणून. पण आम्हाला कवी म्हणून योग्यता कशामुळे आली. आमच्या आईमुळे आली. आमच्या आईमध्ये ही योग्यता कुठून आली तर ती आहेरवाडीच्या मातीमधून आली. तिच्यामध्ये ही योग्यता या परिसरामुळे आली. ती फार भाऊक होती. ससगीर महाराजांच्या गोष्टी ती इतक्या भाऊक पद्धतीने सांगायची. तिला इथले सगळे किस्से एवढे छान छान माहीत असायचे. आपल्या बापाविषयी ती एवढं चांगलं सांगायची. आपल्या माहेराविषयी ती एवढं चांगलं बोलायची. आणि ते सगळं आमच्या डोक्यामध्ये असायचं. आमचं गाव छोटं होतं. तुमचं आहेरवाडी गाव खूप मोठं होतं. आमच्या गावात 4थी पर्यंत शाळा होती. तुमच्या गावामध्ये 7वी पर्यंत शाळा होती. हे समोर जे बसलेले आहेत सगळे शुभ्र पांढऱ्या मिशांची माणसं, ते सगळे माझे वर्गमित्र आहेत. तुम्हाला जरी वाटत असलं तरी माझं वय 65 वर्ष आहे. 65 वर्ष. 53 वर्षापूर्वी मी तुमच्या गावामध्ये पहिली 4वी-5वीच्या वर्गात प्रवेश घेतला होता. आणि 3 वर्ष तुमच्या इथे मी शिकलो आहेरवाडीला. आणि 50 वर्षापूर्वी मी आहेरवाडीची शाळा सोडली. 3 वर्ष मी तुमच्या इथल्या शाळेमध्ये होतो. त्याच्यामुळं आता मी बसून भाषण करण्याचं सुद्धा ते कारण आहे. कारण आज दिवसभर माझ्या कार्यक्रमामध्ये मी उभाच होतो. मी संयोजक होतो कार्यक्रमाचा माझ्या. पण मला दिवसभर उभं राहावं लागलं सगळी व्यवस्था पाहण्यासाठी. इथं तुम्ही जसे परेशान तसं मी माझ्या गावात परेशान की कार्यक्रम चांगला झाला पाहिजे. त्याच्यामुळे पाठीमागं खुर्ची टाकून किंवा पाठीमागं उभं राहून आवाज नीट येतो का नाही माईकचा, सगळ्या लोकांपर्यंत येते का नाही, पाठीमागच्या बाया पुढे पाठवणं, हे सगळं दिवसभर मी करत होतो. इथं उभं राहून थकलो होतो. आणि इथं आल्यावर 1 तासभर मी उभा होतो सगळ्यांचे सत्कार करत. म्हणजे मी किती भाग्यवान आहे की लोकांचे सत्कार करता करता मी थकलो. आणि तुमचे लोक किती मेरिट मध्ये आहेत की तुम्ही परीक्षा पाहिली माझी की किती वेळ उभा राहू शकतो आमचं मेरिटचं कौतुक करण्यासाठी. इतक्या लोकांनी तुमच्या इथल्या मेरिट मिळवलं. किती किती मेरिट मिळवावं. इतकी हुशार मुलं. म्हणजे आता आपण सगळे म्हातारे माणसं बाबा म्हणत असतो की पुढची पिढी लय बिघडली, लय बिघडली. काय बिघडली. इतकं मेरिट सिद्ध केलं. आपण काय केलं. आपल्या वेळेस कुणाला एवढी गुणवत्ता मिळवता आली. आमच्या वेळेस नाही एवढी गुणवत्ता मिळवता आली. ही पिढी इतकी तरुण आणि तेजांकित झालेली आहे.
की कितीतरी मुलं पुढे चाललेली आहेत, त्यांना प्रेरणा देणारी माणसं आहेत, शिकवणारी माणसं आहेत आणि खूप आतल्या प्रेरणेनं शिकणारी माणसं आहेत. म्हणजे कुणी अभ्यासात हुशार नसेल तर कुणी उद्योगात गेलेला आहे तुमच्या गावाचा, कुणी आणखी कशामध्ये गेलेला आहे, कुणी वसतिगृह काढलेलं आहे, कुणी आणखी काय काय करतो आहे. सगळ्यांमध्ये एक प्रकारची बुद्धी नसते, सगळ्यांमध्ये एक प्रकारचा रस नसतो, प्रत्येकाचा रस वेगळा असतो. त्यामुळे त्याला त्याच्या रसामध्ये जाऊ दिलं तर त्याच्या पद्धतीनं तो जातो. त्याच्यामुळे तुम्ही जे मेरिट सिद्ध केलं ते किती क्षेत्रामध्ये मेरिट सिद्ध केलेलं आहे. म्हणजे कुणी डॉक्टर झालेला आहे, कुणी इंजिनियर झालेला आहे, कुणी प्राध्यापक झालेला आहे, कुणी शिक्षक झालेला आहे, कुणी पोलीस झालेला आहे, कुणी बँकेत गेलेला आहे. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचं मेरिट सगळं त्या पुढच्या पिढीने सिद्ध केलेलं आहे. आणि ही आपल्या कितीतरी पुढे गेलेली मुलं आहेत आणि त्यांचं कौतुक